I love you, आशुतोष देसाई. काय रे काय अजून आला नाही का हनीमूनवरून? आलोय की अनपॅकिंग करतोय. आणि हे काय कपड्यांच्या घड्यातच आहेत. तरी सांगत होतो हनीमूनला कपड्यांची काय गरज आहे तरी घेऊन गेला. परत सुरू नको. मी मगासपासून इथे आलोय, तुझं लक्ष नाही, तू तुझ्याच तंद्रीत आहे. चंद्री काय आलो मी? काय कसले खयाल, मी आपलं अनपॅकिंग करत बसलोय. पॅकिंग करत गप रे. आजकाल एवढा का लाजायला लागलाय रे? लाजतो, ह्याला लाजणं म्हणतात. मग? काहीतरी उगाच आपलं काहीतरी वेड्यासारखं बोलू नको. वेड्या नाही हे बघ आशू, मी वेडा झालोय, काय? पण हे ऐकून वेडा झालोय की शिवाने म्हणे तुला प्रपोज केलंय, अरे तेही हवेत केलंय. असं फुल लव यू वगैरे लिहिलेलं. काय शिवाची क्रिएटिव्हिटी फार ढगात गेली. एक मिनिट, मला एक गोष्ट सांग. हे तुला कोणी सांगितलं? अच्छा काय भले तुला माझी आठवण येत नसेल, पार दिवाळी उलटून गेली, तुला मी आठवलं नाही, पण माझं नेटवर्क स्ट्रॉंग आहे. त्यांनी मला सांगितलंय की हे सगळं प्रकरण तुझं आहे. नेटवर्क म्हणजे पाना गँग. तुला काय करायचंय? हा, पाना गँग. हे बघे, माझ्या नेटवर्कने मला हेही सांगितलं की तू अजून उत्तर दिलं नाही. कधी देणार? अरे तुम्ही सगळे कशाला मला सारखं उत्तर देऊ? देईन मी उत्तर. तुम्ही नाही बरं ऐक आशू, ते द्यायचं तेव्हा दे, पण तिचा बर्थडे 2 दिवसावर आलाय, त्याची काय तयारी आहे? शिवाचा बर्थडे तुला माहित नाहीये? नाही. काय रे तू? तू खूप जास्ती रिॲक्ट होतोय, पण ती काही बोलली नाही मला बर्थडे बद्दल. एक मुलाचा सल्ला देतो, ऐक. मुली ज्या विषयाबद्दल फार आपल्याकडे बोलत नाहीत त्याबद्दल आपल्याला माहित असायला हवं असं त्यांना अपेक्षित असतं. बरोबर हा, आहे. सुखी संसार. अरे सुखी संसार मला माहिती आहे, पण हे ती काहीच बोलली नाही. ती सांगत नाही तिच्या बर्थडे बद्दल वगैरे. तेच गिरवू नको. काय करणार आहे ते सांग. या वर्षी काहीतरी स्पेशल करायचंय. करायचंय ना? हो. करायचं की नाही? हो. उत्तर देऊन टाक. काय आम्हाला माहिती तुझं उत्तर काय आहे, तिलाही सांगून टाक. खरंच? पण ओके, ती आवडते मला. पण हे बघ आशू, ती मला मैत्रीण म्हणून आवडते हे मी 10 वेळा ऐकलंय, पण आत्ता जशी आवडते ते आधी सारखं आहे की वेगळं आहे. मैत्रीण म्हणून आवडते ते झालं, पण माझं तिच्यावर काय? एक मिनिट, हे तुला नाही सांगणार आहे. ओके, आधी शिवाला सांगणार, मग तुला सांगणार. बरं तू तुझ्या आधी बायकोला सांग, मग मला सांग. पण मला जे हवं होतं ते घडतंय, त्यामुळे मी खुश आहे. नाही भाई, या वर्षी शिवाचा बर्थडे आपण धूमधडाक्यात करायचा. तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण तिला खुश करणार. आणि या सगळ्यात मी तुला मदत करणार. भले तुला आता माझी आठवण येत नसेल, पण मी तुला मदत करणार. गप रे, तू दिवाळी तू गायब होतास. कुठे होतास मला कळलं. देऊ का? वंदी, अगं वस्त्र करता करता एकदम तुटतंय कसं मध्येच? असं कधी होत नाही? काय इग्न बिग्न येत आहे का काय? अहो नाही हो आई, असं काही होत नाही, तुम्ही उगाच काळजी करू नका. हे काय, तू परत आलीस? विघ्न आलं, अरे देवा. अगं म्हणजे आई मला भूक लागली, मला प्लीज जेवायला देतेस? अगं पण काय झालं, तू अशी गेल्या पावली परत कशी काय आलीस? अगं चंदन कुठं आहे? मी एकटीच आली. अगं पण काय झालंय, भांडण झालंय का, कोणी काही बोललंय का? आई हे माझं माहेर आहे, मी एकटी येऊ शकत नाही का इथे? अगं येऊ शकतेस, पण काय झालंय ते कळायला नकोय आम्हाला. अगं तसं नाही बाळा, पण तू गेल्या पावली परत आलीस ना, म्हणून विचारलं काय झालंय. अगं काय झालंय दिव्या, तुझं आणि चंदनचं भांडण झालंय काय? हो झालंय आमचं भांडण. मला ना त्याचं नावही ऐकायचं नाही आणि त्याच्याबद्दल काही बोलायचंय नाहीये. हे माझं घर आहे म्हणून मी आलीये, मी सांगतेय मला भूक लागली तरी तुम्हाला प्रश्न आहे त्याच्यावरून. अगं पण का झालंय भांडण, कशावरनं झालंय, काहीतरी सांगशील? आई मी तेच सांगते, मला नकोय हा विषय सध्या. नकोय म्हणजे आम्हाला कळायला नको काय झालंय ते. बायाजी प्लीज, मी हात जोडते तुझ्या समोर, प्लीज. बर धन्यवाद. आता आज जाणारे, जेवणारे, झोपणारे, मला प्लीज डिस्टर्ब करू नका. अगं आई काय करायचं हो हिचं? अशी गेल्या पावली परत आली म्हणून काळजी वाटते, पण ही धड काही सांगायला तयार नाहीये. वंदे काळजी करू नगस, काय झालंय ना ते समज कळल.
पोरीच्या मनात काय चाललंय काही कळत नाही. मनात येईल तसं वागते. मनात आलं गेली, मनात आलं आली परत. ते खरं म्हणजे काय धर्मशाळा आहे ही? संपदा सुरू करत का आपण? तर बघ, हे जे काही कालचे प्रॉब्लेम्स होते ना त्याच्याशी रिलेटेड असे हे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. हे इथे दिले ते सोपे आहेत तसे. हा सर बोला ना, काय करायचं? संपदा काय झालंय? काय नाही सर, अभ्यास करूयात का? संपदा तू सांगणारच काय झालंय? काही झालेलं नाहीये सर, तुम्हीच म्हणालात ना की अभ्यास करूयात, बाकी काही नाही. तेच करते, चला. संपदा हे बघ, ती गोष्ट वेगळी. आता आपल्याला अभ्यास महत्वाचा आहे. मला माहिती तुला राग आला, पण त्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही ना, मग तुम्ही लक्ष नका देऊ. ओके हे बघ, आपण फक्त मित्र आहोत एवढंच म्हणायचं मला. सर, तुमचा जो हा मित्र झोन आहे ना, तो ना मला कळत नाही. हा, मला फक्त एवढंच माहिती आहे की आपण टीचर आणि स्टुडंट राहू शकतो, किंवा मग तुला माहिती आहे काय ते? नाही, ते तर नाही म्हणा. सर, अभ्यास करूयात. ठीक आहे, करूया अभ्यास. दिव्या, 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 दिव्या प्लीज मला एकदा आत येऊ दे. दिव्या, दिव्या प्लीज, दिव्या ऐक, मी काय म्हणतोय ते एकदा प्लीज माझं ऐकून घे. बघ, मला मान्य आहे की मी चुकलोय, मी मानतोय ना, ऐक ना. का आलायस इथे? कारण दिव्या मला एकदा तुझ्याशी बोलू दे प्लीज. अगं दिव्या, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. मला घरात तमाशा नकोय, म्हणून तो आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला माहितीये दिव्या, मी काही तमाशे करायला नाही आलोय, पण प्लीज माझं ऐकून घे. माझ्याकडे मला फरक पडत नाही चंदन, तू खड्ड्यात जा. नाही दिव्या, अगं असं नको करू. हे बघ, मी हवं तर परत तुझे पाय धरतो, पण असं नको करू ग दिव्या. माझं ऐकून घे. ऐक, तू तिथे पण माझी इज्जत घालवलीस, इथे पण घालवशील. मला तुझं मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये चंदन, आणि हे आपल्यात काही होऊ शकत नाही. हा, तू निघून जा इथून. दिव्या असं नको. दिव्या, दिव्या ऐक ना. दिव्या, दिव्या, दिव्या माझं ऐक. दिव्या, दिव्या, दिव्या एकदा. दिव्या प्लीज. दिव्या, दिव्या. ठीक आहे, मी एवढा मोठा गुन्हा केला आहे तर तिला राग येणं साहजिक आहे, पण माझं प्रेम खरं आहे. मी नाही जाणार इथून. कोण झोपले मुटकुळं करून? चंदन, ह्यो तर दिव्या बरोबर आत आलेला नाही. मग इथं का येऊन मुटकुळं करून झोपलाय? चंदन, काय रे? अरे तू तर दिव्या बरोबर आलेला नाहीस, मग इथं मुटकुळ करून कधी झोपलायस? काय झालंय? वंदे, अगे वंदे, बाहेर ये जरा. आजी राहू दे. अरे काय झालं? आई, चंदन तू इथे? आणि ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? चल आज चल. नको आई, खरंच राहू द्या, आत नको. अरे असं काय करतोय? चल आज चल. आजी ते
दिव्या मला घरात नाही घेणार. का तुमच्यात भांडण झालंय का? नाही म्हणजे दिव्या असं काहीतरी म्हणत होती. आम्ही विचारलं तिला पण ती धड काही सांगत नाहीये. तर तू तरी सांग नक्की काय झालंय? सगळं ठीक आहे ना? मी जर तुम्हाला सांगितलं काय झालंय तर तुम्ही दोघी स्वतःहून मला घराबाहेर काढाल. म्हणजे आजी, आई, मी तो चंदन नाहीये जो तुम्ही मला समजताय. हॅ? अगं म्हणजे तोतही आहे का काय? म्हणजे त्याच्यासारखा दिसणारा? नाही. बाप, ह्याला आधी बाहेर का? तू बाहेर रे, बाहेर रे. आई थांबा. आजी, नाही, तसं नाही. मला हे म्हणायचंय की माझ्या आयुष्याबद्दलची तुम्हाला सांगितलेली प्रत्येक गोष्ट खोटी आहे. नाही म्हणजे नक्की काय खरं आहे आणि काय खोटं आहे? म्हणजे माझा पैसा, श्रीमंती, आई बाबा, आजोबा सगळं खोटं. म्हणजे तो म्हातारा दामू अण्णा, हा तोच तो दामवाना का फामवाना माझ्या मागणं धावायचा. शिरीन शिरीन करत. सगळं खोटं आहे आजी. ते माझे आजोबा नाही. नाही मला काही कळत नाहीये. काय बोलतोयस तू? मी सांगतो आई. आई, आजी, मला माफ करा. माझ्या हातनं खरंच खूप मोठी चूक घडली. आई, माझं दिव्यावर खरंच खूप प्रेम होतं आहे. पण मी श्रीमंत नाहीये हे जर तिला कळलं असतं तर तिने माझ्याबरोबर लग्न नसतं केलं. कारण तिला फक्त एका श्रीमंत मुलाबरोबर लग्न करायचं होतं. आजी, मी जेव्हा तिला पहिल्यांदा एक महागडं गिफ्ट दिलं ना, ती खूप खुश झाली, इम्प्रेस झाली. मी तिला अजून गिफ्ट देत गेलो आणि नंतर मागेही फिरू नाही शकलो. एक खोटं लपवण्यासाठी मी 1000 वेळा खोटं बोललो. माझा आणि दिव्याचा जो काही संसार उभा आहे तो फक्त खोट्यावर उभा आहे. पण आज मला कळतंय, खोटं बोलून उभी केलेली कुठलीही गोष्ट कायमची टिकत नाही. तुला लाज नाही वाटली खरं? हा? आणि आता तुला उपरती झाली आहे समजा सांगायची? जी मी योग्य वेळ बघून दिव्याला सगळं खरं सांगणार होतो. कधी येणार होती तुझी योग्य वेळ? ती वेळ यायच्या अगोदरच दिव्याला सगळं कळलं आणि ती निघून आली. अच्छा, म्हणून दिव्या लगेच इथे परत आली? हो. मग आता काय? आपण आपल्या चुकांवर पांघरून घालायला आला काय? नाही म्हणजे माझी नातं धुतल्या तांदळासारखी नाहीच आहे. ती तर मातीच खात असते सगळीकडं. कारण हव्यास आहे ना, मोठमोठी गिफ्ट पाहिजे त्याचं. अरे येड्या, तिला पिरमानं जिंकायचं सोडून हे असली खोटी आमिष दाखवून, खोटी गिफ्ट देऊन असं कुठं प्रेम मिळतंय वय ना? मला कळतंय आजी, पण खरंच माझी चूक झाली. मला माफ करा. नाही, चूक झालीच आहे. कारण तू आम्हाला फसवलंयस, आमच्याशी खोटं बोललायस तू आणि आमच्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंयस तू. का केलंस तू असं? प्रेम होतं आई माझं ती. याला प्रेम नाही, फसवणूक म्हणतात. आणि इथून पुढे मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. आई, असं नका करू. आई, आजी, 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 तुम्ही तरी माझं ऐका प्लीज. मी काय खायचं तुझं? हा? एवढं समद कान केलंस आणि तरी मी म्हणतोयस माझं ऐकून घ्या म्हणून. तेव्हा इथनं चालू पडायचंस. निघ इथनं. आजी, असं नका करू. आजी, आजी, एकदा वंदे, हाय, काय झालं सगळं? आपल्या पोरीच्या आयुष्याचं माथेनं झालं ना. बघ वंदे, आता त्याचा त्रास करून घेऊन काय बी फायदा नाही. आपल्यालाच या समद्यातनं मार्ग काढायचा आहे. होईल काहीतरी मार्ग निघल. आई, हे सगळं ऐकून तुला काहीच वाटलं नाही? मला काय वाटायचं? अगं हे समद मला माहित होतं. मी दिव्याच्या मागणं काय उगाच गेले नव्हते. तिथं जे म्या बघितलं का नाही, तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती की इथं काहीतरी गडबड आहे. त्याने फसवलं आपल्याला एकीला आणि आपल्याला सुद्धा. वंदे, त्यानं एकट्यानं नाही फसवलंय. त्याला कारणीभूत आपल्या पोरीचा स्वभाव आहे. प्रत्येक गोष्टीचा हव्यास होता तिला. तिला पैसा पाहिजे होता, तिला मोठमोठ्या गोष्टी पाहिजे होत्या, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जायचं होतं. खाल्ली का नाही माती तिनं? अगं स्वतःला लय शानी समजते ना ती.
मग त्या पोराची खात्री करून घ्यायला न होती का? तू काय करतो, काय कामधंदा करतो, किती कमवतोय, काय करतोय हे कळायला नको होतं तिला? काय लहान आहे काय ती? आणि हे भगवंती, आता तिचं लगीन झालंय हे आपल्याला इसरून चालणार नाही. हो पण आई आता काय करायचं आपण? काय करायचं म्हणजे? अगं आपणच त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे. निघणार, काहीतरी मार्ग निघणार. हा, उगाच त्रागा करून घेऊन आपण काय त्याच्यातनं काय बी मार्ग निघणार नाही. शांत डोक्यानं मार्ग काढायला पाहिजे आणि तो आपणच काढायचा आहे. हा, तेव्हा शांत राहा जरा. बघू, देव आहे पाठीशी आपल्या. माऊली काहीतरी मार्ग काढेलच की. अरे ऐक ना. किती मस्त थंडी आहे. नाही ते सगळं ठीक आहे, पण आता रात्रीचे 12 वाजलेत आणि तू कुठे चाललोय आपण? काय चाललंय? तू चल, गंमत एक मस्त. एक मिनिट. गंमत आहे? हा मग बाहेर काय आत असायला पाहिजे ना. चल आत. तशी वाली गंमत नाहीये, इकडे एक वेगळी नॉर्मल गंमत आहे. तू तर गंमत बोला ना, मग गंमत होती शिवा, कशाला? ऐक ना. रोमॅन्टिक सगळं तू बोलतोस एवढं, मग आत पाहिजे ना सगळं. चल, चल. ऐक, घरातून बाहेर आणले रात्री 12 वाजता, यात रोमॅन्टिक काय? केवढं काहीतरी रोमॅन्टिक काय? कळत नाही का? तू ऐक ना माझं. तू माझा ऐक, चल अरे पटकन ये. ऐक ना, कुठे चाललो आपण? असं काय करतो आपण? आता आपण पोचलो. हा, काय? बघ, आता खरं सरप्राईज आहे. थांब, काय? शिट्टी वाजव ना. अरे वेडा वगैरे झाला का? उठतील ना सगळे. शिट्टी वाजव, मला येत नाही, तू वाजव. अरे पण तेच सांगते, उठतील कशा एवढ्या रात्रीची? एकदा शिट्टी वाजव फक्त, अरे मग गंमत दिसेल, गंमत येईल. तुझ्या वाजव वाजव, ते बघ. ते बघ, आले 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 आले. अरे बापरे, रात्री 12चा चहा. चहा वगैरे? चहा काय म्हणजे आज काय? आज काय नाही, आज तू म्हटलीस ना की तुला सकाळी पण चहा चालतो, दुपारी पण चहा चालतो, एकदम मध्यरात्री उठून तुला चहा दिला तरी तुला चालतो. खरंय खरंय, मला चहा कधीही घ्या चालेल. चहा. दादा 2 चहा द्या ना. हा. देतो. ते म्हणतात ना, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. अरे वा, आशुतोष देसाई, जमलाय तुम्हाला. द्या. थँक्यू दादा. काय मग? काय? रात्रीचा चहा वगैरे? मला सांगा ती कसं वाटलं सरप्राईज? हा. सरप्राईज तर छान आहे आणि तुला आजकाल बरेच सरप्राईज सुचत आहेत. अरे तू खुश तर मैं भी खुश. बापरे. काय आहे बघ, आता तुझा बर्थडे येतोय आणि तुझ्या बर्थडेला एक खूप छान मोठा सरप्राईज प्लॅन करायचा आहे. खूप मस्त बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. मला तू सांग, तुला गिफ्ट काय हवंय? नाही मला काय नकोय. का? काय नको म्हणजे? अरे असं कसं, बर्थडेला काहीतरी गिफ्ट पाहिजेच ना. मी नाही करत बर्थडे वगैरे. का नाही करत बर्थडे? काय झालं तुला अचानक? तू असा चेहरा का पडला तुझा? काही नाही झालंय, तेच सांगे, काही नाही. शिवा, मला सांग, का नाही करत बर्थडे सेलिब्रेट? अरे माझा 13वा बर्थडे होता ना, त्याच्या 3 दिवसा अगोदर पप्पा गेले. त्याच्या आधी बर्थडे ना एकदम फुल ऑन असा जल्लोषात साजरा व्हायचा, असं फुल कमाल सेलिब्रेट करायचे पप्पा. भारी आवडायचं त्यांना माझा बर्थडे सेलिब्रेट करायला. म्हणजे अख्ख्या चाळीत अशी लाइटिंग वगैरे करायचं. त्यांना इतकं आवडायचं ना, त्यांना वाटतं कौतुकच होतं माझ्या बर्थडेचं. माझा बर्थडे म्हणजे ना माझे पप्पा, माझा आनंद म्हणजे माझे पप्पा. पण ते गेले आणि मी काही बर्थडे वगैरे नाही साजरा केला. अशो तू पण हे सगळं नको कर. मला झोप येते, मी आले. शिवा, तुझी त्या वाढदिवसाची आठवण वाईट असेल, पण मी तुझा हा बर्थडे इतका स्पेशल करीन ना, तुझ्या सगळ्या दुःखी आठवणी तू विसरशील आणि हा वाढदिवस तुझ्या नेहमी लक्षात राहील.